काल आपण टेंजेंट थिअरमचं स्टेटमेंट पाहिलं. कोण सांगतंय स्टेटमेंट? ओ tangent perpendicular ऍट to the radius at the point of सर्क परपेंडिकुलर उलटा टी काढतो त्याचं सिम्बॉल परपेंडिकुलर टू रेडियस point of contact at the point of contact म्हणजे वर्तुळावरील कोणत्याही बिंदूतून काढलेली स्पर्शिका ही स्पर्श काय असते? असते. बरोबर का? म्हणजे हे असं मी वर्तुळ काढलेलं आहे. समजा वर्तुळावर इथं मी ए बिंदू घेतलेला आहे. वर्तुळाचा केंद्रबिंदू ओ आहे. ए बिंदूतून अशी स्पर्शिका काढलेली आहे. या स्पर्शिकेला रेषा एल असं म्हटलेलं आहे. आणि ओ ए ही काय आहे तर त्रिज्या आहे. मग रेषा एल ही ओ ए या त्रिज्येला लंब आहे हे सिद्ध करायचं आहे आपल्याला. आता गिवन काय लिहिता येईल रे? गिवन म्हणजे पक्ष. GIVEN गिवन. सांगा पाहू. गिवन मध्ये फक्त काय लिहायचं? स्पर्शिकेचं नाव लिहायचं. बिंदूचं एक नाव लिहा. मध्ये कोणती स्पर्शिका आहे? चल इज टेन स्पर्शिका आहे. स्पर्शबिंदू कुठला? पॉइंट ए इज पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. ए स्पर्शबिंदू आहे. मी लिहिलेलं हॅलो, अरे स्क्रीनवर लिहिलेलं दिसतंय का सर्वांना? हो सर. ओके. आता आपण टू प्रूव्ह लिहूया. टू प्रूव्ह मध्ये काय सिद्ध करायचं? रेडियसला लंब असतो काय? लंबला हे टी. कुणाला तर ओ ए या रेडियसला. रेषा एल ही ओ ए या त्रिज्येला लंब आहे. हा भाग आपल्याला काय करायचा आहे? सिद्ध करायचा आहे. इथपर्यंतचा भाग सर्वांना समजला का? हो सर. आता पुन्हा एकदा मी तीच डायग्राम काढतो. असं आपण वर्तुळ काढलेलं होतं. वर्तुळाचा सेंटर कोणता घेतला होता? ओ. त्यानंतर अशी रेषा वर्तुळाला एका बिंदू स्पर्श करणारी आपण काढलेली होती. या रेषेला एल नाव दिलेलं होतं. ए हा स्पर्श बिंदू आणि ओ ए जॉईन केलं. आता आपल्याला सिद्ध करायचं आहे रेषा एल ही ओ ए या त्रिज्येला लंब आहे. पण आपण असं समजायचं इनडायरेक्ट प्रूफ बरं का. रेषा एल ही ओ ए लंब नाही. बघा प्रूफ आपण तयार करतोय. समजा रेषा एल ही ओ ए ला लंब नाही. आता मी लिहित नाही, सगळं तोंडी सांगतो. मग रेषा एल ला लंब असणारा एखादा कोणता तरी रेषाखंड ओ ए लंब नसेल तर एल ला दुसरा लंब काढूया. होत ना असं मी इथं बी घेतो. मग समजा म्हणजे ऍस्युम. समजा काय म्हणायचं? रेषा एल ला लंब कोण आहे? ओबी लंब. या सिद्धतेमध्ये थोडी रचना करायची. रेषा एल वर असा सी बिंदू घ्यायचा. बघा इथं मी असा सी बिंदू घ्या
की ए बी आणि बी सी सारखा असेल, तर हे ओसी जोडायचं, जॉईन काय करायचं, ओसी. आता ओसी जोडल्यामुळे एक त्रिकोण तयार झाला. आता मला सांगा ओबीए काटकोन आहे म्हणजे त्याच्या लगतचा ओबीसी सुद्धा काय असणार आहे, काटकोन असणार आहे. म्हणजे हे दोन्ही काटकोन त्रिकोण तयार झालं. अजून 25 मिनिट. ओके, मी आलो मागून. बघा ओसी या ठिकाणी आपण काय केलं, त्रिकोण तयार झालेले आहेत. आता हे दोन काटकोन त्रिकोण कोणत्या कसोटीच्या सहाय्याने आपण एकरूप दाखवू शकतो सांगा बघू. ओबीए आणि ओबीसी या दोन्ही त्रिकोणाची ओबी ही काय आहे रे, सामायिक side. भुजा आहे, कॉमन साइड आहे. इथं मी थोडक्यात लिहितो, सिन्स कॉमन साइडला मी CS लिहितो. त्यानंतर वरचा कोण ओबीसी आणि खालचा कोण ओबीए हा एकरूप असणार आहे. याचं कारण कोण सांगते, कोण प्रत्येकी किती अंशाचा आहेत, 90 अंशाचा आहेत. आणि वरच्या त्रिकोणाची बीसी आणि खालच्या त्रिकोणाची बीए बाजू एकरूप आहे. बीसी एकरूप बीए, याचं कारण काय रे, इथं आपण तशी रचना केलेली आहे. पुढे लिहायचं तुम्ही कन्स्ट्रक्शन. बाजू कोण बाजू कोणती टेस्ट आले रे, SAS. बाकोबा कसोटीनुसार कोणतं दोन त्रिकोण एकरूप येणार, त्रिकोण ओबीसी एकरूप त्रिकोण ओबीए. एकरूप त्रिकोण. आता एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू एकरूप असतात, म्हणून वरच्या त्रिकोणाची ओसी आणि खालच्या त्रिकोणाची ओए बाजू एकरूप येणार आहे. ओसी बरोबर ओए. परंतु आपली आकृतीमध्ये ओए ही काय आहे रे, जर ओए त्रिज्या आणि ओसी पण त्रिज्याच होणार, कारण दोघांचा ओ हा केंद्रबिंदू आहे. ओए त्रिज्या म्हणजे ए हा बिंदू वर्तुळाच्या परिघावर आहे. जर ओए बरोबर ओसी असेल, दोन्हीचा ओ हा जर सेंटर असेल, ए जर बिंदू परिघावर असेल तर सी बिंदू परिघावर असणार. म्हणजे ओए ही जर त्रिज्या असेल तर ओसी ही सुद्धा काय असणार आहे, त्रिज्या असणार आहे. आणि ओसी जर त्रिज्या असेल तर सी बिंदू हा वर्तुळावर असेल. पॉइंट सी लाइज ऑन सर्कल, हेन्स पॉइंट सी लाइज ऑन सर्कल. म्हणजेच बिंदू सी हा वर्तुळावर असेल. That means line L intersects circle in two distinct points A and B. याचाच अर्थ रेषा L ही वर्तुळाला A आणि C अशा दोन भिन्न बिंदूमध्ये छेदते. बट लाईन L इज अ टेंजेंट, परंतु रेषा L ही वर्तुळाची स्पर्शिका आहे आणि स्पर्शिका ही वर्तुळाला एकाच बिंदूमध्ये छेदते. हेन्स आवर assumption इज रॉंग. म्हणून आपलं जे गृहीतक आहे ते कसं आहे, चुकीचं आहे. आवर assumption इज रॉंग. कोणतं assumption रॉंग आहे, आपण रेषा L ही OA ला लंब नाही असं मानणं चुकीचं आहे. म्हणून काय सिद्ध करायचं, तर रेषा L ही OA ला लंब आहे हे सत्य आहे. अशा पद्धतीने इनडायरेक्ट प्रूफच्या सहाय्याने आपण याची सिद्धता मांडू शकतो. बघा आता हेच पुन्हा पुस्तकामधील बघूया. कोण सांगाल याचं स्टेटमेंट,
A tangent at any point of circle is perpendicular to radius at the point of contact. वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूपाशी काढलेली स्पर्शिका ही स्पर्श बिंदूतून काढलेल्या त्रिज्येला काय असते? लंब असते. मग गिवन काय? लाईन एल इज टँजेंट. आता इथं आकृत्या दोन वेगळ्या काढल्यात, मी एकच काढली होती. रेषा एल ही वर्तुळाची स्पर्शिका आहे आणि ए इज पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. ए हा त्या वर्तुळाचा काय आहे? स्पर्श बिंदू आहे. आणि सिद्ध काय करायचे? लाईन एल परपेंडिक्युलर टू रेडियस ओ ए. रेषा एल ही ओ ए या त्रिज्येला काय आहे? लंब आहे. आता अस्युम दॅट, समजा लाईन एल इज नॉट परपेंडिक्युलर टू सेगमेंट ओ ए. समजा रेषा एल ही ओ ए या त्रिज्येला लंब नाही. सपोज सेगमेंट OB इज ड्रॉन परपेंडिक्युलर टू लाईन एल. समजा OB बघा, OB ही रेषा एल ला आपण लंब काढलेली आहे. देन टेक पॉइंट C ऑन लाईन एल सच दॅट B हा बिंदू A आणि C च्या दरम्यान आणि BA बरोबर BC, म्हणजे या ठिकाणी BA आणि BC समान असेल अशा पद्धतीनं त्या रेषा एल वर C बिंदू घेतलेला आहे. आता बघा, इन ट्रायंगल OBC अँड ट्रायंगल OBA. OBC BC कारण तशी आपण रचना केलेली आहे. कोण OBC एकरूप कोण OBA, कारण प्रत्येक कोण 90 अंशाचा आहे. OB एकरूप OB सामायिक भुजा. SAS कसोटीनुसार त्रिकोण OBC हा त्रिकोण OBA ला एकरूप असेल. एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू एकरूप म्हणून OC बरोबर OA. बट OA इज रेडियस. परंतु आकृतीमध्ये OA ही वर्तुळाची त्रिज्या आहे आणि ON OC सारखा आहे, म्हणजे OC मस्ट बी रेडियस. म्हणून OC ही सुद्धा वर्तुळाची त्रिज्या असली पाहिजे. आणि OC जर त्रिज्या असेल तर C हा बिंदू वर्तुळावर असेल, म्हणजे A हा बिंदू सुद्धा वर्तुळावर आणि C हा बिंदू सुद्धा वर्तुळावर. याचाच अर्थ रेषा एल वर्तुळाला दोन भिन्न बिंदूमध्ये छेदते. मग परंतु तुम्हाला गिवन मध्ये दिलंय लाईन एल इज टँजेंट. रेषा एल ही स्पर्शिका आहे आणि स्पर्शिका ही वर्तुळाला फक्त एकाच बिंदूत छेदते आणि इथं दोन बिंदूत छेदते असं आलेलं आहे. म्हणजे इट इंटरसेक्ट सर्कल इन ओनली वन पॉइंट. वर्तुळाची स्पर्शिका ही वर्तुळाला एकाच बिंदूत छेदते आणि इथं वर तर स्पर्शिका दोन बिंदूमध्ये छेदताना आपल्याला दिसते. Hence our assumption that line L is not perpendicular to radius OA is wrong. आपण रेषा L ही त्रिज्या OA ला लंब नाही असं जे मानलं ते चुकीचं आहे. म्हणजेच रेषा L ही त्रिज्या OA ला लंब आहे हे शक्य आहे. अशा प्रकारे इनडायरेक्ट प्रूफच्या सहाय्याने आपण हे सिद्ध करू शकतो. समजलं का? हो सर. हो सर. हा, आता हे प्रमेय व्यवस्थित लिहून काढा आणि ग्रुपवर पाठवा. आम्हाला सर्वांना आज थदायाला जायचं आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी बस करूया.